नमस्कार. 10वी झालीये आणि आता पुढे काय करायचं हा मोठा प्रश्न सगळ्यांसमोर उभा असेल नाही का? जर आर्ट्स म्हणजेच कला शाखेकडे कल असेल तर हा विशेष आढावा खास तुमच्यासाठी आहे. चला तर भविष्याची एक स्पष्ट ब्ल्यूप्रिंट तयार करूया. 10वी नंतर स्ट्रीम निवडणं खरंच किती मोठं आणि महत्त्वाचं काम आहे हे आम्हाला माहिती आहे. कारण येथूनच तर आपल्या भविष्याचा पाया रचला जातो. तर मग या आढाव्यामध्ये आपण 6 महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत. सुरुवात करूया आर्ट्सबद्दलच्या गैरसमज दूर करण्यापासून. मग हायस्कूलमध्ये पाया कसा मजबूत करायचा ते पाहू. कॉलेजचे पर्याय आणि करिअरच्या अफाट संधी शोधू. आणि हो, शेवटी यशस्वी होण्यासाठी काय करावं आणि काय टाळावं यावरही लक्ष देऊ. चला तर मग सुरुवात करूया. ओके, चला तर मग आपल्या प्रवासाची सुरुवात करूया त्या सर्वात मोठ्या अडथळ्यापासून, जो म्हणजे आर्ट्स शाखेबद्दलचे गैरसमज. अनेकांना वाटतं की आर्ट्स घेतलं म्हणजे करिअरचे मार्गच बंद झाले. पण खरं सांगायचं तर वास्तव नेमकं उलटं आहे. आर्ट्स तुम्हाला फक्त पुस्तकं नाही शिकवत, तर क्रिटिकल थिंकिंग म्हणजे प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार करण्याची क्षमता आणि प्रभावी कम्युनिकेशन म्हणजेच आपलं म्हणणं इतरांपर्यंत पोहोचवण्याचं कौशल्य यांसारखी अत्यंत महत्त्वाची स्किल्स शिकवते. आणि विश्वास ठेवा, हीच कौशल्य आजच्या जगात यशस्वी होण्यासाठी सगळ्यात जास्त गरजेची आहेत. ठीक आहे, गैरसमज दूर झाले. चला आता पुढच्या टप्प्याकडे वळूया आणि पाहूया की हायस्कूलमध्ये असतानाच यशाचा पाया कसा मजबूत करता येतो. 11वी आणि 12वीत आपला पाया मजबूत करण्यासाठी 3 गोष्टींवर फोकस करायचा आहे. पहिलं म्हणजे आपल्या आवडीचे आणि भविष्याला दिशा देणारे विषय निवडा. दुसरं, फक्त अभ्यासावर नाही तर संवाद, वादविवाद यासारख्या सॉफ्ट स्किल्सवरही काम करा, कारण याच गोष्टी आपल्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवतात. आणि तिसरं, वर्गाबाहेरच्या जगात पाऊल टाका. क्लब्स, व्हॉलंटिअरिंग किंवा स्वतःचे काही छोटे मोठे प्रोजेक्ट्स करा. या तिन्हींचा योग्य बॅलन्स साधला ना की एक प्रभावी व्यक्तिमत्व तयार होतच. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, चांगली प्रोफाईल म्हणजे फक्त मार्कांची टक्केवारी नाही. कॉलेजेस आणि कंपन्या आता आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वाकडे पाहतात. बघा, तुमच्या प्रोफाईलमध्ये 40% महत्त्व जरी शैक्षणिक कामगिरीला असलं तरी उरलेले 60% महत्त्व तुम्ही वर्गाबाहेर काय करता याला आहे. तुमची सॉफ्ट स्किल्स, तुम्ही सहभागी झालेले उपक्रम आणि तुमचे वैयक्तिक प्रकल्प. सो इट्स अ कम्प्लीट पॅकेज. ओके, हायस्कूल झालं. आता पुढे काय? हायस्कूल पूर्ण झाल्यावर आपल्या समोर उच्च शिक्षणाचे कित्येक तरी दरवाजे उघडतात. चला त्या विशाल दुनियेवर एक नजर टाकूया. आर्ट्स म्हणजे फक्त BA हा एक मोठा गैरसमज आहे. जरा विचार करा. डिझायनिंगमधली क्रिएटिव्हिटी, पत्रकारितेमधला सत्यशोधन, कायद्यामधला तर्क आणि हॉटेल मॅनेजमेंटमधला सेवाभाव या सगळ्या क्षेत्रांचे दरवाजे आर्ट्समधूनच उघडतात. BFA, BDes, जर्नलिझम, सोशल वर्क, लॉ इतके पर्याय आहेत की तुम्ही थक्क व्हाल. खरोखरच पर्याय अमर्याद आहेत. ठीक आहे, डिग्री तर ठरली, पण त्यानंतर नोकरीचं काय? आर्ट्सची पदवी घेऊन नक्की कोणत्या व्यावसायिक क्षेत्रात पाऊल ठेवता येतं? चला ते पाहूया. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं क्षेत्र आहे मीडिया आणि कम्युनिकेशन. आजच्या डिजिटल युगात जिथे म्हणतात ना कंटेंट इज किंग, तिथे चांगले पत्रकार, लेखक, सोशल मीडिया मॅनेजर्स आणि PR एक्सपर्ट्स यांची मागणी प्रचंड वाढली आहे. तुमची भाषेवरील पकड इथे खूप खूप कामी येते. दुसरा क्षेत्र आहे सार्वजनिक सेवा आणि कायदा. जर समाजात काहीतरी सकारात्मक बदल घडवण्याची इच्छा असेल तर सिव्हिल सर्व्हिसेस किंवा वकिलीसारखे मार्ग तुमच्यासाठीच आहेत. इथे इतिहास, राज्यशास्त्र यांसारख्या विषयांचा अभ्यास आणि तुमची विश्लेषणात्मक विचार करण्याची क्षमता खूप महत्त्वाची ठरते. आणि तिसरं अर्थातच क्रिएटिव्ह इंडस्ट्रीज. ग्राफिक डिझायनिंगपासून ते फिल्म मेकिंगपर्यंत, फॅशन डिझायनिंगपासून ते इव्हेंट मॅनेजमेंटपर्यंत इथे तुमच्या कल्पनाशक्तीला आणि सर्जनशीलतेला पूर्ण वाव मिळतो. हे क्षेत्र पूर्णपणे तुमच्या नव्या विचारांवर आणि कलात्मक दृष्टिकोनावर चालतं. आणि चौथं क्षेत्र आहे शिक्षण आणि संशोधन. जर तुम्हाला ज्ञान मिळवण्याची आणि ते इतरांपर्यंत पोचवण्याची आवड असेल तर प्राध्यापक, इतिहासकार किंवा समाजशास्त्रज्ञ म्हणून तुम्ही ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्याचं एक मोलाचं काम करू शकता. आता इथे बघा, हे फक्त नुसते पर्याय नाहीत, तर या संधी आहेत. तुमची लिहिण्याची आवड तुम्हाला पत्रकार बनवू शकते. तुमची तर्कशक्ती तुम्हाला एक उत्तम वकील बनवू शकते. तुमची कल्पनाशक्ती तुम्हाला ग्राफिक डिझायनर बनवू शकते. आणि तुमची शिकवण्याची आवड तुम्हाला प्राध्यापक बनवू शकते. ह्या सगळ्यासाठी जो पाया लागतो ना, तो आर्ट्स तयार करते. बरं, आता काही विशिष्ट करिअरसाठी अत्यंत प्रॅक्टिकल आणि महत्त्वाच्या टिप्स पाहूया. काय करायचं आणि काय नाही. समजा कायद्याच्या क्षेत्रात करिअर करायचं ठरलंय, तर मग काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावीच लागेल.
कायद्याच्या क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर भाषणकला उत्तम असायलाच हवी आणि चालू घडामोडींवर तुमची पक्कड मजबूत हवी. भरपूर वाचा. त्याचवेळी प्रॅक्टिकल अनुभवासाठी इंटर्नशिप आणि लॉजिकल रिझनिंगची सवय याकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. आता पत्रकारितेच्या क्षेत्राकडे वळूया. इथे यशस्वी होण्याचे नियम थोडे वेगळे आहेत. पत्रकारितेत तुमच्या डिग्रीपेक्षा तुमचा लेखनाचा पोर्टफोलिओ जास्त महत्त्वाचा असतो. त्यामुळे लिहायला सुरुवात करा, लवकर करा. आजच्या डिजिटल जगात नवीन टूल शिकणं तर आवश्यकच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणतीही बातमी देण्याआधी तिची सत्यता पडताळायला कधीही विसरू नका. नेव्हर. चला, आता आपण या संपूर्ण मार्गदर्शनाचा सार पाहूया आणि भविष्यासाठीची अंतिम रचना समजून घेऊया. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. कला शाखा केवळ नोकरीसाठी तयार करत नाही, तर ती जीवनासाठी तयार करते. आर्ट्समधून मिळणारे शिक्षण आपल्याला फक्त एक व्यावसायिक नाही बनवत, तर एक विचारी आणि संवेदनशील व्यक्ती म्हणून घडवतं. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. आर्ट्सची पदवी ही तुमच्या करिअरचा शेवट नाही, तर अनेक रोमांचक शक्यतांची सुरुवात आहे. ही एक अडचण नाही, तर एक लॉन्च पॅड आहे, जिथून तुम्ही कुठेही झेप घेऊ शकता. आता हा आराखडा तर आपल्यासमोर अगदी स्पष्ट आहे. प्रश्न हा आहे की यावर आपल्या भविष्याची इमारत बांधताना पहिली वीट कोणती रचणार, याचा विचार नक्की करायला हवा.